जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला तर कदाचित त्याचं उत्तर देण्याआधी तुम्ही 2 मिनिटं विचार करा. आज लाखो वारकरी ज्या पुंडलिकाचं नाव घेतात, तो पुंडलिक खरंच या पृथ्वीवर होता का? आणि जर तो खरंच होता तर त्याच्या अस्तित्वाबद्दलचे ऐतिहासिक पुरावे कुठे? पण जर तसे पुरावे उपलब्धच नसतील तर मग हजारो वर्षांपासून हे लाखो लोक त्याच्यावर इतका अढळ विश्वास ठेवतात, तो का? नमस्कार, मी आहे महेश डोंगरे आणि तुम्ही पाहत आहात आपली नवीन मालिका जिचं नाव आहे अनुत्तरित. या मालिकेचा आजचा दुसरा एपिसोड, भक्त पुंडलिक खरंच होता का? मित्रांनो, या मालिकेत आपण पाहणार आहोत भारतीय इतिहास, धर्म आणि अध्यात्मातील अशा प्रश्नांचा शोध ज्यांची उत्तरं आपल्याला श्रद्धेत मिळत नाहीत, तर इतिहास, संशोधन आणि परंपरा यांच्या संगमात दडलेले आहेत. कारण माझा विश्वास आहे, खरी श्रद्धा कधीच प्रश्नांना घाबरत नाही. मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो फक्त एका भक्ताची कहाणी नाहीये, तो भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा अध्याय आहे. कारण पंढरपूरच्या विठ्ठलाचं नाव घेतलं की प्रत्येक वारकऱ्याच्या ओठांवर सर्वप्रथम एकच जयघोष उमटतो, पुंडलिका वरद हरी विठ्ठल. आणि इथेच एक प्रश्न निर्माण होतो, देवापूर्वी भक्ताचं नाव का घेतलं जाते? आणि हा सन्मान फक्त पुंडलिकालाच का मिळाला? आणि त्याच्या आयुष्यात असं नेमकं काय घडलं की बा स्वतः देव त्याला भेटण्यासाठी आले? अशी परंपरा आजही जिवंत आहे. आपण लहानपणापासून एक कथा ऐकत आलो आहोत. पुंडलिक सुरुवातीला आई वडिलांकडे दुर्लक्ष करणाराच मुलगा होता, पण त्याच्या आयुष्यातील एका घटनेनंतर त्याच्यात आमूलाग्र बदल झाला. त्याने स्वतःचं संपूर्ण आयुष्य आई वडिलांच्या सेवेला अर्पण केलं. वारकरी परंपरेनुसार त्याच्या या निस्वार्थ सेवेमुळे भगवान विठ्ठल त्याला स्वतः भेटण्यासाठी आले. पण त्या क्षणी देखील पुंडलिक आपल्या कर्तव्यात इतका मग्न होता की त्याने देवालाही क्षणभर थांबण्याची विनंती केली आणि समोर त्यांच्या एक वीट सरकवली. आणि त्याच विटेवर उभा राहिलेला आहे तो आपला विठ्ठल, सर्वांचा देव. आजही पंढरपुरात भक्तांना ते तशाच प्रकारे दर्शन देतात अशी श्रद्धा आहे. ही कथा आपण अनेकदा ऐकली आहे, पण आज आपण ही कथा श्रद्धेने नव्हे तर इतिहासाच्या दृष्टीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण इतिहासाचं पहिलं काम असतं प्रश्न विचारणं. एखादी व्यक्ती खरंच अस्तित्वात होती का? तिचा सर्वात जुना उल्लेख कुठे सापडतो? त्या काळातील कोणते पुरावे आज उपलब्ध आहेत आणि त्या पुराव्यांवरून आपण किती खात्रीने बोलू शकतो का की ही तीच व्यक्ती आहे? असे अनेक प्रश्न इतिहासात प्रत्येक कथेला विचारले जातात. कल्पना करा, तुम्ही एक इतिहास संशोधक आहात. तुमच्या समोर एक नाव आहे पुंडलिक. तुम्ही सर्वप्रथम काय कराल? तुम्ही आख्यायिका ऐकणार नाही ना, तर तुम्ही प्राचीन ग्रंथ शोधाल, बरोबर? शिलालेख तपासाल, त्या काळातील उपलब्ध नोंदी पाहाल. कारण इतिहासात भावना महत्वाच्या असतात, पण निष्कर्ष हे नेहमी पुराव्यांवरती काढले जातात, बरोबर ना? आणि इथेच पुंडलिकाच्या कथेचं खरं रहस्य सुरू होतं. कारण पुंडलिकाचा उल्लेख आपल्याला एकाच ग्रंथात सापडत नाही. वेगवेगळ्या परंपरांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात त्याची कथा सांगितली जाते. काही अभ्यासक पांडुरंग महात्म्याचा उल्लेख करतात जिथे पुंडलिकाचा उल्लेख आहे, तर काही स्कंद पुराणाशी पुंडलिकाचा संबंध जोडतात. मात्र उपलब्ध हस्तलिखितांचा काळ आणि मूळ रचनेचा काळ यामध्ये फरक असल्यामुळे इतिहासकार अत्यंत सावध भूमिका घेतात. ते थेट असं म्हणत नाहीत की पुंडलिक ही कोणी ऐतिहासिक व्यक्ती होती, पण ते हे देखील म्हणत नाही की तो एक कल्पित पात्र आहे. उपलब्ध पुरावे त्या दोन्ही टोकाच्या निष्कर्षांना पूर्ण आधार देत नाहीत. म्हणूनच इथे इतिहास आणि श्रद्धा यांच्यात संघर्ष नसून 2 वेगवेगळे दृष्टिकोन दिसतात. श्रद्धा सांगते पुंडलिक म्हणजे भक्तीचं सर्वोच्च उदाहरण. इतिहास विचारतो त्या परंपरेचा विकास नेमका कसा झाला. आणि या दोन्ही प्रश्नांना स्वतःचं वेगवेगळं स्थान आहे. पण मित्रांनो, इथे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर पुंडलिकाच्या ऐतिहासिक अस्तित्वाबद्दल संशोधकांमध्ये मतभेद आहेत, तर मग वारकरी परंपरेने त्याला इतकं मोठं स्थान का दिलं? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासापेक्षा समाजाकडे पाहावे लागेल. कारण काही व्यक्ती इतिहासाच्या पानांवर अमर होत नाहीत, तर त्या समाजाच्या मनात अमर होतात.
भारतीय संस्कृतीत अनेक कथा या केवळ घटना सांगण्यासाठी निर्माण झालेल्या नाहीत, त्या मूल्य जपण्यासाठी निर्माण झाल्या. राम आपल्याला आदर्श पुत्र म्हणून आठवतात, श्रीकृष्ण आदर्श मार्गदर्शक म्हणून आठवतात, छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा म्हणून आपण ओळखतो आणि पुंडलिक एक आदर्श पुत्र म्हणून. त्यामुळे पुंडलिकाची कथा ही केवळ एका व्यक्तीची चरित्र कथा नाहीये, तर भारतीय संस्कृतीने कर्तव्य या शब्दाला दिलेल्या सर्वोच्च स्थानाचं ती प्रतीक आहे. या कथेकडे शांतपणे पाहिलं तर लक्षात येतं इथे सर्वात मोठा चमत्कार हा विठ्ठलाचं प्रकट होणं नाहीच आहे. सर्वात मोठा चमत्कार आहे तो एका माणसामध्ये झालेल्या बदलाचा. कारण प्रत्येक परिवर्तनाची सुरुवात ही बाहेरून होत नाही, ती मनातून होते आणि पुंडलिकाची कथा आपल्याला नेमकं हेच शिकवते. आता कल्पना करा, तुमच्या दारात स्वतः देव उभा आहे आणि तरीही तुम्ही सर्वप्रथम तुमचं कर्तव्य पूर्ण करताय. ही कल्पना फक्त धार्मिक नाही, ती तत्वज्ञान आहे. ती सांगते की ईश्वर भक्ती आणि कर्तव्य यांच्यात संघर्ष नसतो, उलट प्रामाणिकपणे पार पाडलेलं कर्तव्य हेच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचं साधन बनवू शकतं. कदाचित म्हणूनच पंढरपूरचा विठ्ठल हा कोणत्या सिंहासनावर बसलेला दिसत नाही, तो एका साध्या विटेवर उभा आहे. जणू तो प्रत्येक भक्ताला सांगत आहे की तू तुझं कर्तव्य पूर्ण कर, मी तुझी वाट पाहत इथेच उभा आहे. मित्रांनो, हा विचार जितका साधा वाटतो तितकाच तो खूप महत्वाचा आहे. कारण जगातील अनेक धार्मिक परंपरांमध्ये नेहमी भक्त देवाकडे जातो, पण पंढरपूरच्या परंपरेत मात्र देव स्वतः भक्ताकडे येतो. ही कल्पना वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला एक वेगळीच उंची देते. याच कारणामुळे अनेक अभ्यासक असे म्हणतात की पुंडलिकाची कथा ही शब्दशः इतिहास म्हणून समजून घेण्यापेक्षा तिच्या मागचा संदेश समजून घेणं अधिक महत्वाचं आहे. कारण इतिहास आपल्याला काय घडलं हे सांगतो, पण कथा आपल्याला कसं जगावं हे शिकवतं. आणि कदाचित याच ठिकाणी इतिहास आणि श्रद्धा एकमेकांना भेटतात. इतिहास पुरावे शोधत राहतो आणि श्रद्धा मात्र मूल्य जपत राहते. या दोघांच्या समन्वयातूनच पंढरपूरची परंपरा आजही जिवंत राहिली आहे. पण अजून एक प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. जर पुंडलिकाच्या कथेचा केंद्रबिंदू हे कर्तव्य असेल तर विठ्ठलाचं रूप इतकं वेगळं का आहे? भारतातील इतर कोणत्याही प्रमुख देवतेची मूर्ती अशी कमरेवर हात ठेवून विटेवर उभी दिसत नाही. मग या रूपामागे नेमका इतिहास काय आहे बरं? हा प्रश्न आपल्याला विठ्ठलाच्या उगमापर्यंत घेऊन जातो आणि तिथून सुरू होतो आपल्या पुढच्या प्रवासाचा एक सर्वात रंजक अध्याय. मित्रांनो, आज आपण जेव्हा पंढरपूरच्या मंदिरात जातो तेव्हा आपल्याला विठ्ठलाचं एक ठरलेलं रूप दिसतं. तो सावळा रंग, हात कमरेवरील, पायाखाली ती वीट आणि चेहऱ्यावर मात्र ती विलक्षण शांतता. पण इतिहासाचा अभ्यास करणारे संशोधक या मूर्तीकडे भक्त म्हणून नाही तर संशोधक म्हणून पाहतात. कारण प्रत्येक मूर्ती, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक परंपरा ही काहीतरी सांगत असते. अनेक इतिहासकारांच्या मते पंढरपूर हे केवळ धार्मिक केंद्र नव्हतं, तर अनेक सांस्कृतिक प्रवाह एकत्र येण्याचं ठिकाण होतं. दक्षिण भारतातील वैष्णव परंपरा, स्थानिक लोकदैवतांची उपासना आणि पुढे संतांच्या भक्ती आंदोलनाने या परंपरेला एक वेगळं रूप दिलं. त्यामुळे आज आपण ज्या विठ्ठलाला पाहतो त्या रूपामागे अनेक शतकांचा सांस्कृतिक प्रवास दडलेला आहे. याच कारणामुळे विठ्ठलाला फक्त एका नावाने ओळखलं जात नाही. कोणी त्याला विठोबा म्हणतं, कोणी पांडुरंग म्हणतं, तर कोणी त्याला विष्णूचं रूप मानतं. प्रत्येक नावामागे एक इतिहास आहे बरं, आणि प्रत्येक परंपरेमागे देखील एक वेगळा दृष्टिकोन. मात्र या सगळ्यामध्ये एक गोष्ट कधीच बदलली नाही, ती म्हणजे वारकऱ्यांची, तुमची, आमची श्रद्धा. कारण वारकऱ्यांसाठी विठ्ठल हा अभ्यासाचा विषय नाहीच आहे, तो अनुभवाचा विषय आहे, जगायचा विषय आहे. तो इतिहास वाचून निर्माण होत नाही, तो वारी चालताना फक्त अनुभवला जातो. तो ग्रंथात सापडत नाही, तो अभंगात सापडतो. तो तर्कात मोजता येत नाही, तो भक्तीत जाणवतो. आपण आज पुंडलिकाबद्दल जे काही समजून घेतलं त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, त्याच्या ऐतिहासिक अस्तित्वाबद्दल संशोधन अजूनही सुरू आहे. उपलब्ध पुराव्यांवरून कोणताच ठाम निष्कर्ष काढणं कठीण आहे, पण त्याच वेळी त्याने प्रतिनिधित्व केलेली मूल्य आजही तितके जिवंत आहेत. म्हणूनच
प्रश्न हा नाही की पुंडलिक होता की नव्हता. प्रश्न हा आहे, जर एका कथेने हजारो वर्षांपासून लाखो लोकांना कर्तव्य, सेवा आणि भक्ती शिकवली, तर त्या कथेचं महत्त्व फक्त इतिहासाच्या पुराव्यांमध्ये कधीच मोजता येणार नाही. आणि कदाचित म्हणूनच आजही लाखो वारकरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणत पंढरपूरकडे चालतात. कारण त्यांच्यासाठी पुंडलिक हा केवळ इतिहासातील व्यक्ती नाही, तो कर्तव्याचं प्रतीक आहे, सेवेचं प्रतीक आहे आणि भक्तीचा जिवंत संदेश आहे. मित्रांनो, आपला प्रवासाचा हा शेवट नाहीये, कारण पुढच्या भागात आपण शोधणार आहोत विठ्ठल नेमका कोण आहे. तो श्रीकृष्ण आहे की भगवान विष्णू आहे, की भारतीय संस्कृतीच्या अनेक परंपरांचा संगम असलेलं एक अद्वितीय रूप. तोपर्यंत रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी आणि जय जय रामकृष्ण.